नमस्कार. आज आपण गणपती बाप्पासाठी मस्त सुंदर असे घरच्या साहित्यातून मोदक बनवूया. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे स्लो गॅसवर व त्याच्यात मी 1 कप घालत आहे बेसन पीठ. आता आपण तूप वगैरे सुरुवातीला काहीच नाही घालायचं आहे. आपल्याला बेसन असंच कोरडंच चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आता आपण घालणार आहोत अर्धा कप गव्हाचं पीठ. हे साधं पीठ आहे जे आपण घरी पोळीसाठी वगैरे दळून आणतो तेच आहे. आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात आता आपण घालणार आहोत 1 टेबलस्पून बारीक रवा. रवा घातल्याने आपले मोदक चांगले दाणेदार होतील व ह्या मोदकला तुम्हाला 2 प्रकारची चव येईल, गव्हाचीही आणि बेसनाचीही. आता हे चांगलं आपल्याला स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. चांगला सुगंध असं घरभर पसरेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पीठ आपला चांगलं भाजून झालेलं आहे, चांगला रंगही बदललेला आहे आणि रवा चांगला फुललेलाही आहे. ह्याच्यात आता मी काजू आणि बदाम थोडेसे असे क्रश करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तुम्ही कुठलाही सुकामेवा ह्याच्यात घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे चांगलं भाजून झालेलं आहे. एका साईडला प्लेटमध्ये आपण काढून घेऊया थंड करायला आणि आपण दुसऱ्या बाजूला बाकीची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे तीच. त्याच्यात 1 कप दूध घालत आहे. दूध आता नॉर्मल दूध घ्यायचं आहे, मलाईदार वगैरे असं काहीच नाही आहे. आणि ह्याच्यातच आपल्याला घालायचं आहे ह्या टेबलस्पूनच्या मापाने 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट. तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तेही किसून घालू शकता 2 टेबलस्पून. आणि अर्धा कप घातलेली आहे मी साखर. आता मोदक हे गोडच असतात म्हणून साखरेचं प्रमाण कमी करू नका. ह्याला चांगली उकळी आणा आणि उकळी आणली का ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात घालायची आहे वेलची. वेलची पावडर घालून झाल्यानंतर आपण जे पीठ भाजून घेतलेलं ते सर्व ह्याच्यात घालायचं आहे आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे आपल्याला आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. आता पीठ मिक्स करताना तुम्हाला जर जास्तच कोरडं वाटलं तर तुम्ही वरून थोडंसं दूध अजून मिक्स करू शकता. एकदम लगेच दूध घालू नका, पहिला चांगला मिक्स करून घ्या, नाहीतर दूध जास्त झालं तर मिश्रण आपलं एकदम सैल होऊन जाईल. बघा चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण. ह्याच्यात आता मी अजून 1 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. आपण ह्याच्यात टोटल फक्त 2 टेबलस्पून तूप वापरलेलं आहे. आता हे स्लो गॅसवर चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. तर 2 टेबलस्पून तूप झालेत आपल्याला घालून ह्याच्यात. जास्त तुपाची गरज लागत नाही ह्याला. आता हे थंड झाले का आपण मोदकचा साचा घेऊन चांगले मोदक वळवून घेऊया. साच्यामध्ये सारण भरतानाचा माझा व्हिडिओ आलेला नाही आहे, पण आपण असं सारण भरून घेतलेलं आहे ह्याच्यात. आणि बघा सुंदर असे छान एकदम आपले मोदक तयार झालेले आहेत दाणेदार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. असेच आपण बाकीचेही सर्व मोदक बनवून घेऊया. तुम्ही असाच प्रसाद गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा.